आणि बातम्या पाहूयात सविस्तर। 2 टप्प्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। अधिवेशनाच्या आधी साधारण 8 ते 10 जास्तीत जास्त 12 मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो। पण पहिल्या टप्प्यात कोण मंत्रिपदाची शपथ घेणार आणि खाते वाटपाचा फॉर्म्युला काय असणार या सगळ्या गोष्टी अद्यापही गुलदस्त्यात आहेत। राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्ताराचं वारं वेगानं वाहत आहे। राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती येते। 2 टप्प्यात राज्याला हे नवीन मंत्री मिळतील। अधिवेशनाच्या आधी 8 ते 10 मंत्र्यांचा शपथविधी होईल, तर 25 जुलैला राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता जास्त आहे। मात्र उत्सुकता आहे ती खातेवाटपाची आणि नावांची। मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला। सोमवार नंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार। पहिल्या टप्प्यात 8 ते 10 मंत्र्यांचा शपथविधी। राज्यात शिंदे सरकारच्या स्थापनेला जवळपास 2 आठवड्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला। 18 जुलैला राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे। या मतदानानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 अथवा 20 जुलैला राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात 8 ते 10 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जाते। जे फ्लड एरियामध्ये राहतात त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे, हे सगळं करतोय। आम्ही पेट्रोल डिझेलचे भाव दर कमी केले। आम्ही शेतकऱ्यांच्या रेग्युलर कर्ज पेड करणाऱ्या लोकांना 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे। हे अनेक निर्णय घेतोय आम्ही, आजही निर्णय घेतले। त्यामुळे निर्णय कुठे थांबलेले नाहीत आणि मंत्रिमंडळ काय लवकरच होईल। खरं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्यामुळे विरोधकांनी यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका सुरू केली होती। एवढं 165 आमदारांचं पाठबळ त्यांना विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्तानं मिळालेलं असताना मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या करता का घाबरतायत? कुणी यांना थांबवलंय? कुठं घोडं पेंड खातंय? हे पण राज्याच्या जनतेला कळलं पाहिजे। मात्र आता लवकरच राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 25 जुलैपासून सुरू होणार असून त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। खरं तर या मंत्रिमंडळ विस्ताराला शिवसेनेनं आक्षेप घेतलाय। 39 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्यामुळे राज्यपालांनी मंत्रिमंडळ विस्ताराला परवानगी देऊ नये असं पत्र शिवसेनेनं राज्यपालांना दिलंय। आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे बातमी फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा न मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे कार्यकर्ते काहीसे नाराज आहेत। मात्र विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांचा आम्हाला आदर आहे, पण आमच्या मनात तुम्हीच मुख्यमंत्री असल्याचं जाहीर मेळाव्यात थेट जाहीर करून टाकलं। तर त्याच मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी मला दिल्लीतल्या नेत्यांनी सरप्राईज गिफ्ट दिलं। मुख्यमंत्री पदाच्या ऐवजी आमच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री करून सरप्राईज दिलं असं त्यांनी म्हटलं। दोन्ही नेत्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। ह्या सगळे जे विस्थापित लोक आहेत हे तुमच्याकडे आशेनं बघतायत की आम्हाला जर कोणी न्याय देणार असेल तर फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेब देतील। आज जरी या राज्यावर जरी शिंदे फडणवीसाचं जरी सरकार असेल तर मगाशी ज्या घोषणा देत होत्या शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यांचा आम्हाला आदरच आहे, पण आमच्या दृष्टीनं तुम्हीच मुख्यमंत्री आमचे आहात आणि या गोरगरिबाचे मुख्यमंत्री आहात। मेटे साहेबांचं अभिष्ट चिंतन करत असताना भारती त्यांना सांगू इच्छितो, भारतीताई तुम्ही म्हणाल्या गिफ्ट, तुम्हाला हे माहिती आहे का गिफ्ट पेक्षा सरप्राईज गिफ्ट जास्त महत्वाचं असतं। मला मिळालं ना सरप्राईज गिफ्ट। मी विरोधी पक्ष नेत्याचा माजी मुख्यमंत्री बनायला गेलो होतो, तसं प्रेस कॉन्फरन्स मध्ये घोषितही केलं होतं, पण माझ्या नेत्यांनी मला सरप्राईज गिफ्ट दिलं आणि सांगितलं तुम्ही सत्तेत जा आणि उपमुख्यमंत्री व्हा। त्यामुळे मी सत्तेत आलो। त्यामुळे आपण काळजी करू नका,
राजकारणातलं गिफ्ट हे घोषित केलेलं नसतं, ते सरप्राईज गिफ्टच असतं, पण ते योग्य वेळी मिळणार याबद्दल तुमच्या मनामध्ये शंका ठेवू नका. राज्य सरकारनं औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराची घोषणा केली. तसंच नवी मुंबईतल्या विमानतळाला सुद्धा दिबा पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा घेण्यात आला. अवघ्या 2 आठवड्यात दुसऱ्यांदा 2 वेगवेगळ्या सरकारांनी एकच घोषणा केली. पुन्हा एकदा नामांतराची घोषणा. औरंगाबाद उस्मानाबादचं नामांतरण. महाविकास आघाडी पाठोपाठ शिंदे सरकारचा निर्णय. राज्य सरकारकडून अवघ्या 17 दिवसात 2 वेळा औरंगाबाद उस्मानाबादचं नामांतर तसंच नवी मुंबईतील विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. अशा प्रकारे राज्य सरकारकडून अवघ्या 2 आठवड्यात एक प्रस्ताव 2 वेळा मंजूर करण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी. औरंगाबादचं शहराचं जे नाव आहे ते छत्रपती संभाजीनगर असं या ठिकाणी करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्याचबरोबर उस्मानाबाद शहराचं नाव जे आहे ते धाराशिव करण्याबाबतचा देखील मोठा निर्णय शासनाने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सत्तेतून पाय उतार होण्यापूर्वी घेतलेल्या अखेरच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद या 2 शहरांच्या नामांतरणाची घोषणा केली होती. औरंगाबादचं संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला होता. तसंच नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाचं दिबा पाटील असं नामकरण करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी या निर्णयाचा फेर आढावा घेऊन पुन्हा एकदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला. लवकरच याचा कायदा तयार करावा लागतो. त्यामुळे विधानमंडळाच्या अधिवेशनामध्ये ठराव करावा लागतो. कायद्यापेक्षा याचा ठराव विधानमंडळ मंजूर करेल आणि त्यानंतर ते केंद्र सरकारकडे मान्यतेला आम्ही पाठवू आणि त्या ठिकाणी पाठपुरावा करून ते देखील आम्ही लवकरात लवकर मंजूर करून घेऊ. औरंगाबाद तसंच उस्मानाबादच्या नामांतरावरून राज्यात यापूर्वी बरंच राजकारण झालंय. महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेत याच मुद्द्यावरून भाजप आणि मनसेनं ठाकरे सरकारला धारेवर धरलं होतं. त्यामुळे सत्ता सोडण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी या दोन्ही शहरांच्या नामांतराची घोषणा केली होती. पण आता नवीन सरकार पुन्हा एकदा नामांतराची घोषणा करून पूर्वीच्या सरकारवर कुरघोडी करणार आहे. आता या नामांतराचं श्रेय घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चढाओढ लागली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे केंद्र सरकारनं अन्नधान्य आणि खाद्यान्नावरच्या GSTच्या घेतलेल्या निर्णयाला विरोध होतोय. या निर्णयाच्या विरोधात व्यापारी महासंघानं बंदची हाक दिली होती. सांगली, पंढरपूर, बारामती, जळगाव, परभणी, बुलढाणा, मनमाड, सोलापूर, नवी मुंबई या सगळ्या ठिकाणी व्यापारी आक्रमक झाले आणि रस्त्यावर उतरले. केंद्र सरकारनं नॉन ब्रँडेड अन्नधान्य आणि खाद्यान्नावर 5% वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST आकारण्याचा निर्णय घेतला. त्या विरोधात व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली. या निर्णयाला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. नव्याने कर लावणार नाही. अन्नधान्यावर पूर्वी कर नव्हता, सरकारने GST लावला आणि हा GST अगदी सामान्यांचं बजेट मोडून काढणारा ठरणार आहे. त्यामुळे हा रद्द करावा असा हा प्रस्ताव शिफारस गेल्यानंतर आम्ही केंद्र सरकारकडे राज्याच्या व्यापार उद्योगाची कृषी क्षेत्राची शिखर संस्था म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स असेल आणि देशाच्या संस्थांनी मागणी केली. सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवानं सरकारनं हा आदेश लागू केलेला आहे. 2017 मध्ये अन्नधान्य आणि खाद्यान्न वस्तूंना करकक्षेतून वगळण्यात आलं होतं. गेल्या 4 वर्षात GST कर प्रणालीत अनेकदा बदल झाले. अतिशय गुंतागुंतीची ही प्रक्रिया आहे.
अन्नधान्याचं उत्पादन देशातील छोटा शेतकरी करतो. या निर्णयामुळे तांदूळ, गूळ, डाळी, गहू, गव्हाचं पीठ, तृणधान्य, मखाना, राई, बार्ली, पनीर आणि दही तसंच जीवनावश्यक वस्तूंचे दर महागणार आहेत. याचा ग्राहकांना थेट फटका बसणार आहे. हा जीएसटी सर्वसामान्य माणसाच्या वरच तो आकारला जाणार आहे. त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे, नॉन ब्रँडेड वस्तू ज्याही असतील त्या जीएसटीमधून पूर्ववत वगळण्यात याव्या. आम्ही ब्रँडेड वस्तूवर जीएसटी देत आहोत आणि आज महाराष्ट्र सगळ्यात हायेस्ट जीएसटी सरकारला देत आहे. त्यामुळे जनसामान्य लोकांच्यासाठी हा नॉन ब्रँडेड वस्तूंवरचा जीएसटी रद्द करावा ही प्रमुख मागणी आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते आणि माजी अर्थमंत्री अजित पवार यांनीही या निर्णयाला कडाडून विरोध केलाय. जो निर्णय केंद्राने घेतलेला आहे तो अतिशय अन्यायकारक आहे. कारण जीवनावश्यक वस्तूंचा खऱ्या अर्थाने फटका गोरगरीब जनतेला आणि मध्यमवर्गीयांना बसतो. त्याच्यामुळं खरं तर आता पूर्वी मी GST काउन्सिलचा मेंबर होतो, फायनान्स मिनिस्टर म्हणून. आता मी विरोधी पक्षनेता आहे. मी सभागृहामध्ये देखील येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उचलण्याचा प्रयत्न करणार आहे. नॉन ब्रँडेड अन्नधान्य आणि खाद्यान्नावर 5% जीएसटी लागू करण्याच्या निर्णयाला व्यापाऱ्यांचा होणारा तीव्र विरोध बघता केंद्र सरकार काय करतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. काय झाडी काय हटेल या डायलॉगमुळे सेलिब्रिटी बनलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांची आता चांगलीच दमछाक उडते. दिवसभर माझी काय आपबीती होते काय सांगू. घरापासून मुंबईपर्यंत चोरून मोरून बसायला लागतं. कुठे चहा प्यायला कुठे थांबायला मिळत नाही. जरा थांबलो की तो बघा झाडवाला म्हणून लोक हसतात. काही वेळेला आदर दाखवतात, काही वेळेला गंमत करतात, गाड्या आडव्या लावतात, फोटो सेल्फी. कंटाळून गेलोय असं म्हटलंय शहाजीबापू पाटील यांनी. मुंबई गाठेपर्यंत कशी भंबेरी उडते हे आपल्या खास शैलीत त्यांनी कथन केलं. ऐका. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, बापू दोन माणसं एवढे चांगले निर्णय घेतले की व्यवस्थित जनतेला पोटभर खायला घालायचा दृष्टिकोन त्यांनी ठेवला आणि कामाला सुरुवात केली. मला बापू असं वाटतंय की दोन माणसावर चांगलं काम होतंय. कसं आहे, दोन वाडके जर व्यवस्थित बापू जेवायला वाढत असतील तर 40 वाडक्यांची गरज काय. बापू म्हणते आता माझा नंबर 1 आली होते. हातातला मोबाईल आणि TV एवढा चांगला केवढा घोटाळा करून जातो. झाडे डोंगरा कुठे गेले अमेरिका, रशिया, मलेशिया इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीनेही दिलेली ताकद शक्ती विज्ञानानं अभूतपूर्व याचा दाखला तुम्हाला जगाला त्याच्या हातात काय आपल्या उठती माहिती चालत आपण चहा तुम्ही थांबायची काय घरात असं बसायला लागते. मुरून चोरून मोबाईल जरा झाडवलं आता गुंजून गेला ना काय काय ना कोणाला काय काय म्हणावं तर मन म्हणते का गर्व करून गेल्या कशाला गर्विष्ट वापरून आता एक महत्त्वाची बातमी. गुजरात दंगलीनंतर तत्कालीन राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी काँग्रेसनं षडयंत्र आखल्याचा आरोप गुजरात पोलिसांच्या SITनं केलाय. त्यासाठी काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना 30 लाख रुपये दिल्याचा दावा SITकडून करण्यात आलाय. त्यामुळे या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलंच युद्ध रंगणार असं दिसतंय.
तीस्ता सेटलवाड यांच्या अटकेच्या झळा आता काँग्रेसला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण गुजरातमधील तत्कालीन नरेंद्र मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी काँग्रेसनं तीस्ता सेटलवाड यांना 30 लाख रुपये दिल्याचा आरोप SITनं केला आहे. 2002 मध्ये दंगली प्रकरणी गुजरात पोलिसांच्या SIT कडून चौकशी केली जाते. बुधवारी SITनं सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना अटकही केली. या प्रकरणी SITनं कोर्टात एक प्रतिज्ञापत्र सादर केलंय. काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्या सांगण्यावरून तीस्ता सेटलवाड आणि त्यांच्या 2 सहकाऱ्यांनी गुजरात दंगली प्रकरणी तत्कालीन राज्य सरकारची बदनामी केल्याचा दावा SITनं प्रतिज्ञापत्रात केला आहे. SITच्या या दाव्यानंतर भाजपनं काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. अपने मुख्य पॉलिटिकल एडवाइजर अहमद पटेल के माध्यम से सोनिया जी ने गुजरात के छवि को धूमिल करने की चेष्टा की. अहमद पटेल जी के माध्यम से सोनिया जी ने नरेंद्र मोदी जी को घेरने की चेष्टा की, उन्हें अपमानित और उन्हें किस प्रकार से निष्कासित किया जाए इसकी चेष्टा की. और ये पूरे षड्यंत्र की रचयिता सोनिया गांधी है. या प्रकरणी SITनं 2 साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून त्यातून ही माहिती समोर आल्याचा दावा SITच्या कडून करण्यात आलाय. पण भाजपच्या आरोपांवर काँग्रेसनं सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय. जिसका निष्कलंक जीवन रहा हो, आप उससे बदला लेना चाहते हैं क्योंकि आप जेल गए थे, तो कम से कम मेहरबानी करके सोनिया जी तक मत पहुंचो. कांग्रेस अहिंसा में विश्वास करती है, कांग्रेस इन घटिया राजनीति में विश्वास नहीं करती. SITनं थेट काँग्रेसवर हे गंभीर आरोप केल्यामुळे आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. त्यामुळे आगामी काळात यावरून भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. एका सामान्य दुकानदारापासून ते मसाला किंग बनण्यापर्यंत एक अद्भुत प्रवास. बाबांना मदत करण्यासाठी मी प्रथम दुबईला गेलो आणि अशा रीतीनं योगायोगानं उद्योजकता माझ्या आयुष्यात. अल अदिल या समूहाच्या 38व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून दुबईतील ॲड्रेस हॉटेलमध्ये एका शानदार समारंभाचं आयोजन करण्यात आलं. डॉक्टर दातार यांनी लिहिलेल्या मसाला किंग अ जर्नी ऑफ मेमरीज या इंग्रजी आत्मचरित्राचं प्रकाशनही यावेळी सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते व केंद्रीय समाज कल्याण मंत्री माननीय रामदास आठवले यांच्या उपस्थितीत झालं. मला दुबईच्या शासकांनी मसाला किंग हा बहुमान देऊन गौरवलं. यामागे माझे कर्मचारी, ग्राहक यांचा विश्वास कारणीभूत आहे. जिद्द, कष्ट, प्रामाणिकपणा, सौजन्य आणि ग्राहक सेवा या पंचसूत्रीमुळे मला व्यवसायात उत्तुंग यश लाभलं, असं प्रतिपादन अल अदिल या जागतिक समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसाला किंग डॉक्टर धनंजय दातार यांनी नुकतंच दुबईत केलं. याच्यामुळे तरुण पिढीला खूप याचा उपयोग होईल. याच्यामध्ये खूप काही त्यांना शिकण्यासारखं मिळेल. धंद्यामध्ये आलेल्या अडचणीवरती कशी मात केली या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. माझा जीवनाचा संपूर्ण प्रवास 38 वर्षाचा ह्याच्यामध्ये लिहिलेला आहे. असे अनेक उद्योजक याच्यातून निर्माण होऊ देत. हीच ह्या आमची बुकच्या रिलीज करण्याच्या पाठीमागचा हेतू आहे. या प्रसंगी डॉक्टर धनंजय यांच्या पत्नी सौभाग्यवती वंदना, पुत्र ऋषिकेश आणि रोहित यांच्यासह दुबईतील विविध क्षेत्रातील मान्यवर, अल अदिलचा कर्मचारी वर्ग व ग्राहक उपस्थित होते. सुरेश वाडकर यांच्या मधुर गीतांनी सजलेला हा कार्यक्रम दुबईकरांसाठी अविस्मरणीय ठरला.